स्वाईन फ्लू काय आहे हा स्वाईन फ्लू? पेपरामध्ये वारंवार येते की याची साथ सगळीकडेच पसरावी लागली आहे. काय ह्याने जीव पण जातो? जर मला झालं तर मी कसं ओळखणार की मला स्वाईन फ्लू झालेला आहे आणि ह्या आजाराचा काही उपाय आहे का? आणि यापासून स्वतःला मी कसं बरं वाचवावं? किती कन्फ्युजन आहे यार. मला हे सगळं कोण समजावून सांगेल? जर तुमच्या मनात पण असे अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर या समजून घेऊया स्वाईन फ्लू बद्दल कम्युनिटी डॉक्टरद्वारे. आणि हा, जर तुम्हाला यासारख्या अनेक आजारांवर माहिती हवी असेल तर मोफत मध्ये सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. स्वाईन फ्लू हा एक व्हायरसद्वारा पसरणारा आजार आहे. या व्हायरसला अनेक नावाने ओळखले जाते. इन्फ्लुएन्झा व्हायरस टाइप ए, त्याचप्रमाणे H1N1 व्हायरस, तसेच स्वाईन फ्लू व्हायरस अशी या व्हायरसचे अनेक नावे आहेत. स्वाईन म्हणजे डुक्कर, पण ह्या आजाराच्या प्रसारामध्ये स्वाईन म्हणजेच डुकराचा कोणताही हातभार नसतो. तर मग हा आजार पसरतो बरा कसा? हा आजार ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे त्याच्याद्वारे अन्य व्यक्तीला पसरवण्यासाठी मुख्यत्वे 3 क्रिया कारणीभूत होत असतात. एक म्हणजे खोकणे, दुसरे शिंकणे आणि तिसरे म्हणजे स्पर्श करणे. ज्या वेळेला स्वाईन फ्लू झालेला व्यक्ती खोकतो, शिंकतो, थुंकतो त्यावेळेला त्याच्या तोंडातून अनेक इन्फेक्टेड मटेरियल, अनेक ड्रॉपलेट न्यूक्लियाय हवेमध्ये पसरवले जातात. हे ड्रॉपलेट न्यूक्लियाय ज्या वेळेला हवेमधून इतर निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरकाव करतात त्यावेळेला त्या व्यक्तीला ही स्वाईन फ्लूची लागण होऊ शकते. त्याचप्रमाणे हवेमधले ड्रॉपलेट न्यूक्लियाय ज्यावेळेला एखाद्या वस्तूवर बसतात आणि त्या वस्तूला आपण स्पर्श केला तर त्या स्पर्शामुळे ते आपल्या हातावर येतात आणि असे इन्फेक्टेड हात आपण डोळ्याला लावले, तोंडाला लावले तर त्याद्वारे हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. स्वाईन फ्लूचा आजार हा सगळ्यांसाठी जीव घेणारा नसतो. हा बहुतांश लोकांमध्ये अत्यंत साधा असा आजार असतो. बहुतेक लोकांमध्ये हा फ्लू सारखी लक्षणे निर्माण करतो. अनेक लोकांना स्वाईन फ्लू पासून कोणताही धोका नसतो. बहुतेक लोकांमध्ये हा माइल्ड इलनेस या प्रकारचा आजार तयार करत असतो. माइल्ड इलनेस मध्ये व्यक्तींना थोडाफार खोकला येणे, हलका ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि गळा खवखवणे अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात. काही वेळेला जुलाबही होऊ शकतात. पण हे सर्व माइल्ड सिम्पटम म्हणजेच कमी तीव्रतेचे सिम्पटम असतात. याच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष औषधे घेण्याची आवश्यकता नसते आणि हे सर्व सिम्पटम स्वतःहून ठीक होऊन जातात. माइल्ड इलनेस मध्ये कोणत्याही प्रकारचे लॅब इन्व्हेस्टिगेशन, रक्ताची चाचणी, H1N1 व्हायरसची चाचणी करणे आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे अँटीव्हायरल, टॅमीफ्लू, ओसेल्टमाव्हिर हे सुद्धा घेण्याची आवश्यकता नसते. पण हा, हे सर्व माइल्ड इलनेस हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमच्या फिजिशियनला आहे. तुम्ही स्वतः हे ठरवू नका. काही व्यक्तींमध्ये स्वाईन फ्लू हे अत्यंत तीव्र प्रकारचे सिम्पटम तयार करू शकतो. ह्या सिम्पटमला डेंजर साईन असे म्हणतात आणि काही लोक या डेंजर साईन साठी अत्यंत हाय रिस्कवर असतात. या हाय रिस्कवर असणाऱ्या व्यक्तींना हाय रिस्क ग्रुप असे म्हणतात. ह्याच्यामध्ये गरोदर महिला, 5 वर्षापेक्षा कमी असलेली लहान मुले, स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तींना औषधोपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय इत्यादी. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशांचा या डेंजर ग्रुपमध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे क्रोनिक आजार असणारे व्यक्ती जसे डायबिटीज, अस्थमा, किडनी आजार, हृदयाचा आजार अशा क्रोनिक आजार असणाऱ्या व्यक्तीही हाय रिस्क ग्रुपमध्ये असतात. हाय रिस्क ग्रुप किंवा सामान्य लोकांमध्ये पण स्वाईन फ्लू कधी कधी सिरियस इलनेस तयार करतो. ह्या सिरियस इलनेसला ओळखण्यासाठी डेंजर साईनचा उपयोग होतो. या डेंजर साईन्स कोणत्या हे आता समजावून घेऊ. वयस्कांमध्ये डेंजर साईन मध्ये श्वासोच्छवासाला त्रास होणे, छातीमध्ये कळ येणे, ब्लड प्रेशर कमी होणे, वारंवार ग्लानी येणे, वारंवार झोप लागणे किंवा खोकताना बेडक्यामध्ये रक्त येणे
अशा प्रकारची लक्षणं जर दिसली तर त्या व्यक्तीला डेंजर साईन आहेत असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे कोणताही क्रोनिक आजार हा जर कॉम्प्लिकेटेड होत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा डेंजर साईन आहेत असं म्हटलं आहे. लहान मुलांमध्ये डेंजर साईन थोड्या वेगळ्या प्रकारे दिसतात, ज्याच्यामध्ये वारंवार ग्लानी येणे, बाळ वारंवार झोपत राहणे, वारंवार त्याला तीव्र प्रकारचा ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, फिट किंवा आकडी येणे, स्तनपान अथवा खाण्यामध्ये बाळ रुची घेत नाही, ह्या सर्व गोष्टी डेंजर साईन मध्ये येतात. अशा व्यक्तींना लगेचच जवळच्या स्वाईन फ्लू ट्रीटमेंट सेंटर मध्ये जाऊन ऍडमिट करून उपचार करणे अत्यंत आवश्यक असते. पण सिरियस प्रकारचा स्वाईन फ्लू हा फक्त काही लोकांमध्ये दिसतो. बहुतांश लोकांमध्ये हा एक माइल्ड इलनेस म्हणूनच दिसतो. या आता समजून घेऊया की स्वाईन फ्लूचा उपचार कसा केला जातो. पण हे ध्यानात ठेवा की तुमचा उपचार हे तुमच्या डॉक्टरनी तुमची पूर्ण चेकिंग केल्यानंतरच ठरवला जातो. तुम्ही कृपया स्वतःहून स्वतःचा उपचार करू नका, कारण हा बहुतेक वेळेला त्रासदायक होऊ शकतो. माइल्ड इलनेस मध्ये बहुतांश वेळेला ताप येतो. या तापासाठी पॅरासिटामॉल टॅबलेट व्यक्ती घेऊ शकतात. घरामध्येच त्यांनी आराम केलेला त्यांना लाभदायक ठरतो. भरपूर सारं पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे या सर्व गोष्टी माइल्ड इलनेसला ट्रीटमेंट करण्यासाठी पुरेशा असतात. पण दर 24 ते 48 तासांनी तुम्ही तुमची दुसऱ्यांदा पुन्हा तपासणी करून घेणे आवश्यक असते. ज्या व्यक्तींना डेंजर साईनचे लागण झालेले आहे अशा व्यक्तींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टॅमीफ्लू किंवा ओसेल्टामाव्हिरची ट्रीटमेंट करणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे अशा व्यक्तींची H1N1 द्वारे चाचणी सुद्धा केली जाते. पण हे ध्यानात ठेवा की कधीही स्वतःची सेल्फ ट्रीटमेंट करू नका. नेहमी तुमच्या डॉक्टरची किंवा फिजिशियनची सल्लामसलत करा. घरेलू नुस्खे, एखादी जडीबुटी यांचा उपयोग करणे टाळा. हे बहुतेकदा खतरनाक सुद्धा असू शकते. फर्जी वैद्य, फर्जी डॉक्टर यांच्यापासून दूर राहा. आणि हे पण लक्षात ठेवा की सर्वांनाही H1N1 वॅक्सिन घेणे, सर्वांचे H1N1 व्हायरससाठी चेकिंग करणे किंवा ऑसेल्टामाव्हिर टॅबलेट घेणे ही आवश्यकता नसते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आपला पैसा खर्च करू नका. पण लॅब टेस्ट कुठे करायची, वॅक्सिनेशन कुठे अवेलेबल आहे आणि टॅमीफ्लू किंवा ओसेल्टामाव्हिर टॅबलेट कुठे मिळते, हे जर तुमच्या मनात प्रश्न येत असतील तर या सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे की ह्या सर्वांचं डिसिजन हे तुमचे डॉक्टर घेणार आहेत, तुम्ही घेणार नाहीयेत. त्याच्यामुळे लॅब टेस्ट कुठे करायची, वॅक्सिनेशन कधी घ्यायचं, टॅमीफ्लूची औषधं कुठे आणि कशी घ्यायची, हे सर्व तुम्हाला तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक असल्याने या सर्व गोष्टींचा तुम्ही शोध घेऊ नका आणि या सर्व गोष्टींचा स्वतः ट्रीटमेंट घेऊ नका. हे सर्व कार्य तुमचे डॉक्टर तुमची तपासणी केल्यानंतरच करणार आहे. आता बघूया आपण की ह्या आजारापासून स्वतःचा बचाव कशा प्रकारे केला जातो. ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती खोकते, शिंकते, त्यावेळेला तिने स्वतःच्या तोंडावर रुमाल धरणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या शरीरातले व्हायरस हवेमध्ये पसरणार नाही आणि इतरांनाही त्याचा त्रास होणार नाही. बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येते की ज्या वेळेला स्वाईन फ्लूची साथ पसरलेली असते त्यावेळेला फेस मास्कचा तुटवडा तयार होतो. अनेकदा 5 रुपयाला मिळणारे फेस मास्क हे 500 रुपयाला सुद्धा विकले जातात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या संशोधकांनी शोधल्याप्रमाणे स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यामध्ये मास्कचा जास्त काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे मास्कवर अनाठायी खर्च टाळा. जर ते सहजपणे उपलब्ध असतील तर तुम्ही ते वापरू शकता. ह्याच्याशिवाय आपल्याला वारंवार हात धुणे, स्वच्छ आंघोळ करणे ह्या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला स्पर्शाद्वारे पसरणाऱ्या स्वाईन फ्लू पासून स्वतःला वाचवता येणार आहे. तसेच भरपूर पाणी पिणे
हेल्थी लाईफस्टाईल जगणे, व्यायाम करणे आणि पौष्टिक आहार घेणे या सर्व गोष्टी आपल्याला लाभदायक होऊ शकतात. आणि हे लक्षात ठेवा की घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. अधिकतर लोकांमध्ये स्वाईन फ्लू हा जीवघेणा नसतो. तो एक अत्यंत साधा असा आजार होतो. शासनाद्वारे वेळोवेळी निर्देशित केल्या जाणाऱ्या सूचनांचं आपण पालन केलं तर आपल्याला कोणताही प्रकारचा धोका नाही. आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की सेल्फ ट्रीटमेंट किंवा स्वतःहून ट्रीटमेंट तुम्ही करू नका. तुमच्या फिजिशियनला तुम्ही जाऊन सल्लामसलत करा आणि त्यानंतरच तुम्ही स्वाईन फ्लूची ट्रीटमेंट घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यापासून तुम्हाला थोडी सुद्धा अधिक माहिती झाली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनलला मोफतमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे परिवारजन आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला सांगण्यासाठी खाली दिलेल्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या वेळेला असाच एक व्हिडिओ घेऊन कम्युनिटी डॉक्टर सोबत. धन्यवाद.